नमस्कार. आपण आता शिमला मिरचीचे पकोडे बनवूया. ही शिमला मिरची पहिली स्वच्छ धुवून घ्यायची. या 3 शिमला मिरच्या घेतल्यात. स्वच्छ धुवायच्या, कट करायच्या, आतले बी काढून टाकायचं आणि थोडं मीठ लावून ठेवायचं. आता हे बेसन घेतले मी चाळून, 1 वाटी बेसन घेतले. हा ओवा आहे, तो जरा हाताने असा थोडा असं दुखवायचा आणि असं टाकायचा पिठामध्ये. हळद थोडीशी टाकायची, धना पावडर, जिरा पावडर, मीठ टाकूया थोडंसं. किंचित सोडा टाकायचा, थोडासा खायचा सोडा हा थोडासा टाकायचा आणि मिरची पावडर टाकायची. आणि जास्त आपल्याला कुरकुरीत पाहिजेत भजी, तर हे तेल तापत ठेवलेलं आहे मी, त्यातलं तेल थोडंसं टाकायचं. एक छोटे 2 चमचे टाकायचं आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पाणी टाकून आपण हे पीठ तयार करून घेऊया. चांगलं झटपट होतं, फारसा वेळ लागत नाही त्याला. आता हे मी चांगले एकजीव करून घेते भिजवून. हा 1-2 मिनिट पीठ असं फेटून घेते चांगलं. आता पीठ असं तयार केलंय मी चांगलं, गुठळी राहता कामाची नाही. हे असं तयार करून घ्यायचं. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, मध्यम असं. आपण बटाट्याची भजी करतो त्याचप्रमाणे पीठ तयार करायचं. आणि आता तेल तापत ठेवलेलं आहेच मी. आता हे शिमला मिरची अशी पिठात घोळवून चांगल्या एक करून अशी सोडून घेऊया आपण. पीठ चांगलं लागलं पाहिजे चारी बाजूनी. खूप छान चव लागते, मस्त. गॅस मध्यम ठेवायचा आणि जेवढे तेलात आपल्या बसतील तेवढे असे तळून काढायचे. जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही, कारण शिमला मिरची आतमध्ये कच्ची राहते. मग स्लोवरती तळल्यावरच आतून पण मिरची चांगली शिजते, वापरते मिरची चांगली. एक 2 ते 3 मिनिट चांगली दोन्ही साईडनाशी पलटी करून तळून घ्यायची. आता लालसर कलर आला पाहिजे मस्त. आता तयार झाले की काढून घेते आणि दुसरी अशी तयार करून घेते. तेल पूर्ण असं नितळून काढायचं.
आता दुसरी याच प्रमाणाशी सोडूया आपण तेलात. अवघड असं काही नाही. पिठात बुडवायची, पीठ तयार करायचं आणि अशी तळून काढायची स्लो गॅसवरती. पकोडे आपले मिरचीचे, शिमला मिरचीचे ते पण. तेलात सोडताना अस्ती सोडायचे, कारण हातावर तेल उडण्याची शक्यता असते एखाद्या वेळेस. तेल गरम असतं ना. मी अशीच आता बनवून घेते सगळे. असे आपले हे शिमला मिरचीचे पकोडे तयार होत आले जातात. पलटी पण अस्तीच करायचे आणि गॅस एकदम स्लो लावायचा, जेणेकरून अस्ती भाजले पाहिजे. म्हणजे आतमध्ये शिमला मिरची आहे ना, ती चांगली आपली नरम होते चांगली. आपण असे फास्ट गॅसवरती भाजलं तर आतून कच्चं तसंच राहणार. साधी सोपी आहे रेसिपी, काय अवघड नाही आणि झटपट होणारी. बेसन तर असतंच घरात. चटणी, मीठ, मिरची पावडर काय असेल ते टाकायचं आणि तयार करायची झटपट. चांगला लाल कलर येतोपर्यंत दोन्ही साईडनं भाजून घ्यायची. आता आपले तयार झाले ते आपण काढून घेऊया. असे शिमला मिरचीचे पकोडे झटपट तयार होणारे, खाण्यासाठी तयार आहेत. गरम गरम खायला खूप छान लागतात. बघा आणि व्हिडिओ लाईक करा लाल बटन दाबून. धन्यवाद.